कथेचं नाव ओसवन. लेखक लक्ष्मण देवटे. मिरगाचा पाऊस पडला आणि सगळं शिवार शांत झालं. काळी ढेकळं विरघळून ओल्या मातीचा गंध हा दरवळायला लागला. मातीच्या वासानच शेतकऱ्याच्या मनाला पालवी फुटली. त्यांच्या मनाचं पाखरू काळ्या रानात घिरट्या घालायला लागलं. 2 दिवसात कामाची लगबग सुरू झाली. गाव ओस पडलं. माणसाने शिवार फोडलं. शेतीच्या मशागतीला जोर आला. काळ्या आईचा जागर सुरू झाला. लहान थोर सगळे कामाला लागले. परभू पाटलानं बेगी बेगी कामाला सुरुवात केली. आपल्या 2 बैलांचा बारदाना. कामाच्या दिवसात कोणी बैल देत नाही. सावड केली तरी स्वतःचं रान झाल्याशिवाय दुसऱ्याच्या रानात कोणी पाय ठेवत नाही. तवर वाप निघून जाते. म्हणून त्यानं 2 बैलावरच शेतीची मशागत सुरू केली. परभा पाटील उबाटे आवत हाकीत होता. त्याची हत्तीवाणी बैल भिरभिऱ्यागत आवत ओढीत होती. माग पासावरून काळ्या मातीची लाट होंसळत होती. माग सिंधू पदर कमरेला खोचून काशा गोळा करत होती. पायात भिंगरी घातल्यावानी हालत होती. आबाळ भरून आलं होतं. झाडाचं पान सुद्धा हालत नव्हतं. अंगातून घाम नितळत होता. घामाचा थेंब मातीत पडला की मातीचा कण गर्वानं फुगत होता. औंदा पाऊस पाणी चांगलं होणार असं भाकीत केलं होतं. मान्सून सक्रिय झाल्याच्या बातम्या पेपरात छापून येत होत्या. बातम्या वाचून आणि पंचांग बघून शेतकऱ्यांना हुरूप आला होता. सगळे शेतात खपत होते. दिवस कलायला. परबा नावत सोडलं. बैल पाणी पाजून झाडाखाली बांधली. वैरण टाकली. बैल काडाडा चिपाड फोडायला लागले. परभा अंगातली कोपरी काढून तिथंच सावलीला बसला. इकडून तिकडून हातानं अंग चोळायला लागला. घामानं मोरलेल्या मळाच्या लोळाट्या खळाखळा पडायला लागल्या. एवढ्यात आजाणाना आवत उभं करून रान तुडवीत वासा वासा आला. लिंबाच्या सावलीला येताच त्यानं मोठ्यानं सुस्कारा सोडला. लेका आज लय उकडतंय हा. पाऊस आल्या बिगर हात नाही बघ असं दिसतंय. खाली बसत आजानाना असं म्हणाला. होय के पाऊस यायलाच पाहिजे. परभा असं म्हणाला. अरे तुझं आवरलं वाटतं. आजानानं विचारलं. होय काकरी घालून झाले पण पाळी पेरणी राहिली की. अरे 2 बैलावर म्हणलं की एक काम 2दा करावंच लागतं है ना. आजानाना असं म्हणाला. होय की त्याचाच वीट येतोय बघ. तुमचं पण माझ्यासारखंच 2 बैलावर चाललंय असंच ना. कोणाच्या आणतो दे म्हणल्यानं कोण देत नाही. ज्याला त्याला स्वतःच पडलं या. बर वाईट जरा तंबाखू आहे का. सकाळ धरणं तंबाखू नाही बघ. गावातच गेलो नाही. आजानाना असं म्हणाला. परभानं तंबाखूची पुडी पुढं टाकली. आजानानाने विडा चोळून ओढा आड केला आणि तिथंच बसल्या जागी पेचकारी मारली. परभानं पुढीत राहिलेली 2-4 विड्यांची तंबाखू नानाच्या हवाली केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आजानाना उठला. परबा बोलणं वाढ वाटतंय पण 2-4 मुरडानं राहिल्यात तेवढी घेतो उरकून असं म्हणून आजानाना उठला आणि चांगलाच दचकला. ए परबा लेका चांगलंच फै धरून उतरलंय. जातो बाबा तेवढं भर गाडून घेतो मी असं म्हणून आजानाना ढांगा टाकीतच निघाला. पाऊस फळी धरून उतरला होता. काळ्या ढगात विजांचा कडकडाट सुरू झाला. बंदुकीनं बाहेर काढावा तसं आबाळ गरजलं. सगळं शिवार सावध झालं. सरंजाम घेऊन वस्तीकडे पळत सुटलं. सिंधूनं धावत पळत पसारा आवरला. परभानं बैल गोठ्यात बांधली. बघता बघता टपोरे थेंब पडायला लागले. पावसाचा वास नाकात घुसायला लागला. मेडीला बांधलेलं वासरू शेपटी वर करून चौकोर नाचायला लागलं. इकडं पोरं पावसात गाऱ्या भिंगोऱ्या करत होती. सिंधू त्यांना खोळत होती पण ते काही ऐकत नव्हते. शेवटी जोराचं आभाळ कडाडलं आणि पोराने कोपरा धरला.
बघता बघता पावसानं जोर धरला. टपोरं थेंब नाचायला लागलं. पावसानं सगळ्यांना आनंद झाला. गाय आनंदानं वासराला चाटीत होती. गाय लय गुणाशी होती. ती फक्त गोऱ्यांना जन्म देत होती. तिची 2 बैल ही काळ्या आईची सेवा करीत होती. ती जसं काही गेल्या जन्मीचं ऋण फेडीत होती. सर्जा आणि राजा हे तिचेच गोरे होते. परबानं सरळ पाजून त्यांच्या हत्तीचं बळ भरलं होतं. आता त्यांचा धाकटा भाऊ तसाच उंडरत होता. बघता बघता वावरातून पाणी निघालं. ओढे नाले खळखळायला लागले. रात्रीतच बेडकांचं डरावणं सुरू झालं. पावसानं 2 दिवस उघड दिली. पाऊस उघडला, वापसा आला. शिवारात पेरण्या सुरू झाल्या. बियाणं काळ्या आईच्या कोशीत विसावलं. हळूहळू चिरकाट फुटायला लागलं. फुटलेल्या चिरकाटाला शेळ्या करडं दात घासायला लागले. कोळ्या चाऱ्याची लीस लागून शेरडांची तोंड माव्यानं लितबितली. हळूहळू काळ्या आईच्या पोटातून हिरवं कोंब वर यायला लागलं. काळ्या पाठीवर हिरव्या रेगोट्या उमटून दिसायला लागल्या. पीक पाणी बघून जुन्या कडब्याच्या गाड्या धावायला लागल्या. जुना कडबा विकून शेतकरी पैसा करायला लागला. परबानी मोठी भारी गंज राखून ठेवली होती. 3 आळ्यावर बांधलेली पिंडी बघताच मनात भरत होती. व्यापारी सारखे चक्रा मारत होते. वैरणीला आत्ताच चांगला भाव होता. नंतर पीक पाणी आल्यावर ह्या वैरणीला कोणीच विचारणार नव्हतं. शेवटी परबानं 1000-1200 वैरण ठेवून बाकीची सगळी विकून टाकली. पिकं चांगली जोरात आली होती. रानं झाकली होती. खुरपणी सुरू झाली. पावसानं उघडीप दिली. तवर त्यातलं तण काढून घेणं हे गरजेचं होतं. परबानं 5-6 मोलकरणी लावून खुरपणी करून घेतली. वैरणीचा पैसा त्याच्या कामाला आला होता. खुरपण्या झाल्या आणि शेतकरी पावसाची वाट बघायला लागला. पिकाला आता पावसाची गरज होती. पावसाच्या जीवावरचं एवढंच पीक. खरीपाचं पीक शेतकऱ्यांना जीवाचं वाटायचं. या पिकावरच सगळे व्यवहार फिरायचे. पुढचं पीक आलं तर नफ्यात आणि गेलं तर तोट्यात असंच असायचं. खुरपण्या झाल्या आणि पावसानं तोंड फिरवलं. फुपाटा उडायला लागला. आभाळ यायचं आणि डोक्यावरून निघून जायचं. कोपऱ्यावरचा वारा त्याला पुढं ढकलायचा. वारा थांबल्या बिगर पाऊस येणार नव्हता. पण वाराच थांबत नव्हता. पावसानं आखडतं घेतलं आणि सगळं व्यवहार ठप्प झालं. माणूस माणसाला ओळखीन असं झालं. कोणी कोणाची गरज करीना. हातावरली पोटं उपाशी दिवस काढायला लागले. पाण्या वाचून पिकं सुकायला लागली. पिकांची दशा बघून ऊर भरून यायला लागला. भाका सुटलेल्या वाऱ्यानं पिकं होलपटत होती. उदास मनानं परबो शेतामधून फिरत होता. सुकलेलं पीक बघून काळजाला पीळ पडत होता. एवढा खर्च करून पाण्यात गेला होता. आता वर्षभराचा चंदी चारा हा कुठून आणायचा? लेकरा बाळांना काय घालायचं? 4 जित्राबं कशी जगवायची? एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घुळत होतं. विचारांच्या तंद्रीतच परबा घरी आला. सिंधू त्याचीच वाट बघत होती. परबा आला आणि गुडघ्यात मान घालून बसला. सिंधूच्या लक्षात आलं. तिनं पाण्याचा तांब्या भरून दिला. त्यानं चूळ भरून गोना केला. 2 घोट पाणी पिऊन तोंडावरून हात फिरवला. अहो काय झालंय एवढं सुकायला? त्याच्या तोंडाकडे बघत सिंधूने विचारलं. अगं एवढा खर्च झालाय. एवढी सोन्यासारखी पिकं आल्यात आणि पाण्या वाचून करपू लागल्यात. डोळ्याला बघवत नाही ग. कातर आवाजात परबा असं म्हणाला. अहो ते काय आपल्या हातात आहे का? अहो कशाची पण चिंता लावून घेताय? का असं करताय? अगं भर पावसाळ्यात प्यायला पाणी नाही म्हणल्यावर पुढं कसं व्हायचं? अगं सगळं व्यवहार तंग झाल्यात. कुणी रुपयाची नड भागवीत नाही. काय करावं कळी नाही बघ. बारीक तोंड करत परभा असं म्हणाला. हे बघा, जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल. एवढा कशाला बारीक विचार करायचा? हे बघा, तुम्हाला माहिती आहे
ज्याला चोच दिली त्याला चारा मिळणारच असतो या. चला उठा, घ्या जेवून. असं म्हणून सिंधू उठली. तिच्या मागच परभा उठून निघाला. पोरं कुठे गेल्यात ग? कोणीच दिसना. परभानं विचारलं. अहो, दोघं गेल्यात खेळायला आणि बाळ्या बसलाय कोंबडीला राखाण. कोंबडीला राखाण का? परभानं विचारलं. होय, कोंबडीला राखणच बसलाय. अहो, अंड्याची पोळी खायची आहे त्याला, पण कोंबडी काय अंड घाली नाही म्हणून झापाखाली कोंबडी डालून बसलाय वाट बघत कवा अंड पडतं या ते. सिंधू असं म्हणाली आणि दोघंही खदखदून हसले. पाऊस दडी मारून बसला होता. दिवसामागून दिवस जात होतं. 2 दिवसावर पोळा आला होता. बैल धुवायला कुठंच पाणी नव्हतं. सगळी माणसं हवालदिल झाली होती. मोलमजुरी करणारांनी कवाच गाव सोडलं होतं. कसं तरी जीवन जगायचं एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. पण ज्याची शेती वाडी होती त्यांनी काय करायचं, कुठं जायचं, गुरं ढोरं कुठं सोडायची, एक ना अनेक प्रश्न त्यांच्या पुढे उभं होतं. सिंधू पाणी घेऊन आली. तिनं दारातून हाक मारली. परबा लगबगीनं आला. तिच्या डोक्यावरचा हंडा घेऊन तो घरात गेला. त्याच्या मागच सिंधू दुसरा हंडा घेऊन आत आली. गडबंजीवर हंडा ठेवून पदरानं घाम पुसत बाहेर येऊन बसली. परभा भीतरला धडासन देऊन तिथंच बसला. होय व, गावात गेलताना मग काय झालं? दीर्घ श्वास घेत सिंधूनं विचारलं. गेलतो, पण कोणी काय उधार देत नाही. तेवढा मुकादमाचा ठेपा लावून आलोया. परभा असं म्हणाला. बरं झालं. औंदाच्या साली ऊस तोडून का होईना, पण जित्रावं जगवावी लागतील. पण पोरांच्या शाळेचं काय करायचं? सिंधूनं काळजीच्या सुरात विचारलं. अगं माणसाला जगायचं पडलं या, आणि शाळेचं काय घेऊन बसली या तू? नाहीतर कोण कुठं नापास करतं या. 8वी पर्यंत नुसती ढकल गाडी आहे. नका काळजी करू. परभा असं म्हणाला. बरं आहे. आपलं सुख संग आणि दुःख संग. बरं, मुकादम कवा देतो म्हणाला? उचल. सिंधूनं पदरानं तोंड पुसत विचारलं. पोळा झाल्यावर देतो म्हणालाय. हप्ता यायचाय अजून. त्याला म्हणलं सणापुरतं थोडंफार दे, पण नाही म्हणाला. त्याची आई ॲडमिट आहे वाटतं. परभा असं म्हणाला. असू द्या, प्रत्येकाला अडचणी असतात. असं करा, तुम्ही माझ्या गळ्यातलं मोडा, पोळ्याचं भागल. असं म्हणून सिंधूनं गळ्यातलं मंगळसूत्र काढून परभाच्या हातात दिलं. मंगळसूत्र बघून परभाचं मन कैवरलं. अगं, मंगळसूत्र नाही मोडायचं. अगं, लग्नात घातलेलं 4 मणी आहेत. उभ्या आयुष्यात साधा 1 मणी वाढला नाही. नको मोडायचं, राहू दे, दुसरं काय तर बघू. तोंड बारीक करत परभा असं म्हणाला. अहो, दुसरं काय बघता? 2 दिवसावर पोळा आला या. उद्या खांदमणी हाय. अगं, म्हणून काय गळ्यातलं मंगळसूत्र मोडायचं होय? अहो, वर्षाचा सण त्यांचा, कसा नाट लावायचा व? लहानाचं मोठं केलं आणि आज काय उपाशी ठेवायचं वय त्यांना? अहो, आपला संसारच त्यांच्या जीवावर आहे. मग माझ्या सर्जा राजासाठी मंगळसूत्र मोडलं म्हणून काय झालं? अहो, गळ्यात नुसते काळी पोत असते तरी काय लय झालं. नक मला मंगळसूत्र, टाका मोडून. पदरानं डोळं पुसत सिंधू असं म्हणाली. परिस्थिती पुढं परबाचा नाविलाज झाला. कापडं बदलून तो सोनाराकडे निघाला. एवढ्यात रखमा म्हातारा दारात हजर झाला. त्यानं पाटील म्हणून रामराम घातला. काय तात्या, इकडं कुणीकडं? परबानं विचारलं. काय नाही मालक, उद्याची खानमळणी आहे म्हणून बळीराजासाठी मूळ घेऊन आलोया. असं म्हणून रखमा म्हाताऱ्यानं मळक्या पेशवीतून मुळाची 2-4 काड्याची जोडी काढून परबाच्या हातात दिली. तात्या,
पाऊस नाही, पाणी नाही, पण एवढा हिरवागार मूळ कुठं सापडला व? हिरवीगार पात बघत परबानं विचारलं, पाटील, आपल्या शिवारात कुठला आलाय? पार किनीच्या तळ्या खालून आणलाय. लांब हात करत रखमा म्हातारा असं म्हणाला. तेच म्हणलं, आपल्याला कुठं पाणी नाही. बरं, आलास तर घेऊन जा. नक मालक, आताच आजानाकडे जेवलूया, असं म्हणून रखमा म्हातारा निघाला. अरे थांब की, तुझा पासा खोंगा घेऊन जा, थांब, परबा असं म्हणाला आणि निघालेल्या रखमा अंगणात टेकला. गोट्याच्या वाशाला मूळ खोचून परबानं बायकोला धान्य वाढायला सांगितलं. सिंधूनं चांगली बोरावानी 100-150 ज्वारी वाढली. रखमा म्हातारा ज्वारी बघून हरकला. आनंदानं पुढच्या घरी गेला. परबानं बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून पोळा साजरा केला. दुष्काळाच्या छायेतच पोळ्याचा सण पार पडला. अख्ख्या पोळ्यात परबाची बैल उजवी होती. त्यांच्या तोडीचा दुसरा बैलच नव्हता. पोळ्यात बैल बघून मुकादमानं गाडी बैलाची उचल दिली. कारखान्याची उचल घेतल्यापासून परबा आणखीनच बैलाला जपत होता. त्यांना रोज खुराक चारत होता. पोळा झाला की पाऊस भोळा होतो असं म्हणतात, आणि तसंच झालं. पाण्या वाचून पिकं वाळली. कुपोषित लेकरावानी नुसतं बाटूक वाढलं. वाळलेलं बाटूक वाऱ्यावरून उडायला लागलं. तेवढे 4 दिवस जित्रावर जगतील म्हणून शेतकरी काडी काडी गोळा करायला लागलं. सिंधू मूठ मूठ बाटूक गोळा करीत होती आणि ठेवलेली मूठ वाऱ्यानं विस्कटली होती. परभा केकताडाच्या पडीनं त्याच्या पेंड्या बांधत होता. बैल लिंबाच्या सावलीत बसून बाटूक सगळीत होती. ते सरमाड त्यांना गोड लागत नव्हतं, पण पोटाच्या आगीपुढे इलाज नव्हता. दोघं नवरा बायको रडत कडत बाटू गोळा करीत होते, आणि तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला. सिंधूनं उठून बघितलं तर आसरी त्यांना हाका मारित होती. लेख हाका का मारती म्हणून त्यांना काळजी वाटायला लागली. काय ग, काय म्हणती आसरा? परभानं विचारलं. अहो काय म्हणते कोणान ठाव? काय ग, काय झालं? कमरेवर हात ठेवून सिंधूनं विचारलं. आसरी रडतच पळतच आली. सिंधूनं तिला जवळ घेतली. तिचं डोळं पुसलं. तिला दम लागल्यानं बोलता येत नव्हतं. परबानं तिला शांत केलं. आई, आई आपला सर्जा कसनुसा करतोय, त्याला काय झाले काय माहित, चल की, असं म्हणून आसरी रडायच लागली. परबाच्या हातातली मूठ गळून पडली. दोघं नवरा बायको घाबऱ्या घुबऱ्या पळत सुटले. सर्जा बेतरल्यासारखा करीत होता. डोळं मोठं करून फुतकारत होता. त्याचं सगळं अंग थरथरत होतं. काय झाले हे काहीच कळत नव्हतं. परबानं चोचकारत त्याच्या पाठीवरून हात फिरवला. बैलाच्या नरड्याचा घर घर आवाज येत होता. परभानं त्याचं नरडं चापसून बघितलं. कासरा सोडला. सिंधू त्याला चोंबाळीत होती, पण त्या मुक्या जीवाचं कोणालाच काही कळत नव्हतं. बघता बघता एखादं झाड कोसळावं तसा हत्तीवाणी बैल कोसळला. सिंधूनं हंबरडा फोडला. लेकरं बाळ रडायला लागली. त्यांच्या रडण्यानं सगळी माणसं गोळा झाली. बैल पाय खोडीत होता. पाय खोडून खोडून जमिनीला खळ्या पडल्या होत्या. नरड आता जास्तच घरघर करीत होतं. त्याच्या तोंडाला फेस आला होता. ते हाल बघून परबाचे हातपाय गळाले. त्याला काही सुचत नव्हतं. माणसामधून कोणीतरी डॉक्टरला फोन केला. बैलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतं. डोळं सुजून मोठं झालं होतं. सिंधू पदरानं त्याचं डोळं पुसत होती. तिनं त्याला लेकरावानी सांभाळलं होतं. तिकडं गाय हांबरत होती. म्हातारी झाली तरी तिचं लेकरावरचं प्रेम कमी झालं नव्हतं. तिचं हंबरण ऐकून माणसांच्या काळजाला पीळ पडत होता. बघणाऱ्यांचं डोळं भरवून आलं होतं. सर्जाची हालचाल हळूहळू मंद झाली. पाय लांबून धूळच्या धूळ निपचित पडलं. परवा त्याच्या जवळ बसून डोळं पुशीत होता. एवढ्यात फटफट वाजली. डॉक्टर आले. त्यांनी बैलाला तपासलं. सर्जा सगळ्यामधून केव्हाच निघून गेला होता. आता फक्त निर्जीव देह उरला होता. त्याच्या तोंडावाट रक्त आलं होतं.
सगळी माणसं शांतपणे बघत होती. डॉक्टरचा चेहरा उतरला. डॉक्टरकडे पाहून परबाचा कंठ दाटून आला. ओ डॉक्टर साहेब, काय झाले माझ्या सर्जाला? काय झाले? थरथरत परबानं विचारलं. अहो, बैलाला साप चावले. डॉक्टरना असं सांगताच सगळा आक्रोश झाला. बैलाच्या फटाईला 2 दात लागलं होतं. साप लय विषारी होता. घटका भरातच त्यानं बैलाला मातीत घातलं होतं. घरातला एखादा माणूस मरावं तशी सिंधू वर्णो रडत होती. देवाला शिव्या शाप देत होती. धोरा काकू तिला समजावीत होती, पण तिचा आक्रोश थांबत नव्हता. आक्रोश पाहून बघणाऱ्यांचे डोळे भरून आले होते. सिंधू तोंड झोडून घेत होती. देवाला शिव्या देत होती. हे परमेश्वरा, असा का कोपलास र? माझ्या लेकरावरच कसा टपून बसला होतास? म्या त्याला लहानाचा मोठा केला. माझ्या सर्जासाठी म्या मंगळसूत्र मोडलं. अख्ख्या पोळ्यात माझा राजा उठून दिसत होता. माझा राजा पोळ्यात मिरवून आलाय. माझ्या लेकराला कोणाची दृष्ट लागली? काल सर्प कसा त्याच्यावर टपून बसला होता. ए सर्जा, तू जायचं नव्हतं र. तू नव्हतं जायचं. तू माझ्या फाटक्या संसाराला मोठा डोबारा पाडलास र. मोठा डोबरा पाडलास. तुझ्या जीवावरच माझा संसार चालला होता. हे सर्जा, आता ह्यो फाटका संसार कशानं शिव र? कशानं शिव? एकीकडे शिवलं की दुसरीकडे उसवतं या. अरे सर्जा, काय करू र? आता सगळ्या आयुष्याचीच उसवण झाली बाबा. सगळ्या आयुष्याचीच उसवण झाली या. असं म्हणून सिंधू रडत होती. आया बाया तिला समजावीत होत्या. परभानं सर्जाला मिठात पुरलं. काळ्या आईची सेवा करणारा सर्जा काळ्या आईच्या पोटात शांत झोपला होता. गाय गोठ्यात रिकामी दावण बघून सारखी हांबरत होती. परबा मुकादमाच्या काळजीनं झोपत दचकत होता. त्याला नीट झोप लागत नव्हती. बैलगाडी कशी हाकायची आणि एवढी उचल कशी फेडायची ही एकच चिंता त्याला जाळीत होती. सर्जाच्या जाण्यानं त्याच्या आयुष्याचीच उसवण झाली होती. त्याच्या आयुष्याचीच उसवण झाली होती.